हाय गाईज, हे बघा, हे काय ओळखता का तुम्ही? तुमच्याकडे आहे का? बघा, आमच्याकडे खूप सारे झाड आहे. बघू शकता तुम्ही, सगळे करवंदाचे सगळे झाडे. विकत घेऊन खाता. आणि आमच्याकडे बघा आहे, तर आम्हाला वेळ नाही खायला आणि प्यायला. त्यात पाऊस पण झाला, म्हटलं चला आज थोडे करवंद तोडून आणूया, खाऊया. कोणाकोणाला माहिती आहे करवंद? डोंगरची काळी मैना. डोंगर पण बघा आमच्याकडे. बघा आमचा डोंगर. आणि पाऊस पडून गेल्यानंतर बघा ऊन पडले इकडनं. कसं. बघू शकताय बघा. आहे ना. तर याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत. काही मोठे असतात ते आंबट असतात. हे आंबट आहे. आणि जे असं छोटं असतं ना ते गोड असतं आणि कडू पण लागतं. त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. आता याच्यामध्ये काही एकच झाडाचे नाही आहे, खूप सारे वेगळे वेगळे झाडाचे आहे. प्रत्येक वेगळी टेस्ट आहे. तर तुम्ही विकत घेऊन खाता आणि आम्ही झाडाचे तोडून खाते, ते पण ताजे ताजे. काटे तितकेच भयानक टोचतं बरं का, सांभाळून, डेंजर. आणि या झाडाचं नाव काय माहीत आहे ना? म्हणजे ज्यांच्याकडे असेल त्यांना माहीत आहे, पण तरी आम्ही सांगतो. याला जाळीचं झाड बोलता. जाळीचं झाड. आणि त्याला करवंद येतात. काय, आमचा फर्स्ट ब्लॉग आहे ना, त्याच्यामुळे जरा गडबड होती, तर सांभाळून घ्या आणि सपोर्ट करा आम्हाला. काय बोलावं काय सुचत नाही, तरी ट्राय करतोय. पुढच्या वेळेस नक्की छान बनायचा प्रयत्न करू. त्या डोंगरावर किती आहे, धोकट किती आले. कोणता डोंगर आहे? ओळखा. जे नाशिक जिल्ह्याचे असतील त्यांना माहिती आहे कोणता डोंगर आहे. जे नसतील त्यांनी कमेंटमध्ये विचारा, सांगतो मग. आणि ते कशाचं झाड आहे?